एवरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल। आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स मधील प्रॅक्टिस सेट नंबर 19 सॉर्ट आउट करणार आहोत। सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण रिकॉल करूया। सो सी, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री। म्हणजेच काय, इन दिस फिगर अँगल PQR हा 45 डिग्रीचा आहे आणि अँगल STU हा सुद्धा 45 डिग्रीचा आहे। म्हणजे या जर दोन अँगल्सची जर आपण सम घेतली तर ती किती येते आहे, 90 डिग्री येते आहे। जेव्हा दोन अँगल्सची सम ही दोन अँगल्सच्या मेजरमेंटची सम ही 90 डिग्री असते, तेव्हा आपण त्या पेअरला काय म्हणत असतो, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। हे आपण लास्ट लेक्चरला पण पाहिलेलं आहे। सो नेक्स्ट पण सप्लिमेंटरी अँगल। सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच काय, द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री। तर 90 डिग्री असेल तर आपण काय म्हणणार आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणणार आहे। बट तीच सम दोन अँगल्सची मेजरमेंट जर 180 डिग्री असेल तर आपण काय म्हणणार आहे, ती पेअर ही सप्लिमेंटरी अँगल्सची पेअर आहे। इन दिस फिगर अँगल ABC हा 120चा आहे आणि अँगल ABD हा 60चा आहे। म्हणजे या दोन अँगल्सची जर आपण सम घेतली तर ती किती येते आहे, 180 डिग्री। इज इट क्लिअर? तसंच अँगल LMN हा 110चा आहे आणि अँगल XYZ हा 70 डिग्रीचा आहे। जर आपण मेजर ऑफ अँगल M प्लस मेजर ऑफ अँगल Y जर केलं तर त्यांची सम ही काय येणार आहे, 180 डिग्री। इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पॉईंट, ॲडजसंट अँगल्स, दॅट मीन्स नेबरिंग अँगल्स, शेजार शेजारचे अँगल्स म्हणजेच काय असते, ॲडजसंट। मग ॲडजसंट अँगल आपण कधी म्हणतो, त्यामध्ये एक कॉमन आर्म असतो, कॉमन व्हर्टेक्स असतो आणि त्यांचे इंटेरियर मात्र काय असतात, सेपरेट असतात। इज इट क्लिअर? इन दिस फिगर DEG अँगल DEG आणि अँगल GEF मध्ये काय आहे, एक कॉमन आर्म आहे, दॅट मीन्स रे EG हा कॉमन आहे दोन्हीमध्ये पण, आणि त्यानंतर दोन्हीमध्ये पण कॉमन E हा व्हर्टेक्स आहे। बट दोघांचे इंटेरियर पार्ट हे काय आहेत, सेपरेट आहेत। दॅट मीन्स DEGचा इंटेरियर पार्ट हा आहे आणि GEFचा इंटेरियर पार्ट हा आहे। इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पॉइंट, अँगल्स इन ए लिनियर पेअर, द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन ए लिनियर पेअर इज 180 डिग्री। म्हणजेच काय, हा सप्लिमेंटरी अँगल पण असणार आहे, कारण सप्लिमेंटरी अँगलमध्ये आपण काय बघितलं, द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री आणि इथं सुद्धा काय आहे, 180 डिग्री सम असते। सो जो लिनियर पेअर असतो तो सप्लिमेंटरी अँगल सुद्धा असतो। इज इट क्लिअर? म्हणजेच काय, अँगल विच ऑफ कॉमन आर्म, या जर आपण अँगलमध्ये बघितलं तर अँगल RQP आणि अँगल RQS यामध्ये एक कॉमन काय आहे, कॉमन आर्म आहे आणि जो अनकॉमन आहे, जो अनकॉमन आर्म आहे त्यापासून काय तयार होते आहे, एक स्ट्रेट लाईन तयार होते आहे। इज इट क्लिअर? म्हणजेच काय, द अँगल्स विच हॅव कॉमन आर्म अँड हुज अदर आर्म, दॅट मीन्स जो कॉमन नाही तो आर्म फॉर्म ए स्ट्रेट लाईन आर सेट टू बी अँगल्स इन लिनियर पेअर। आणि हे जे अँगल्स असतात लिनियर पेअरमधले हे सप्लिमेंटरी अँगल सुद्धा असतात, कारण की त्यांची सम ही काय असते, 180 डिग्री असते। इज इट क्लिअर? आणि हे ॲडजसंट अँगल सुद्धा आहेत, कारण की यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे आणि सेपरेट इंटेरियर आहेत। म्हणजे लिनियर पेअरमधले जे अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी सुद्धा असतात आणि ॲडजसंट सुद्धा असतात। इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया। सी द फर्स्ट क्वेश्चन, ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो, इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय। म्हणजे खाली दिलेल्या डिस्क्रिप्शननुसार आपल्याला काय करायचे आहे, पेअर्स ऑफ अँगल्स, अँगल्सच्या पेअर्स ड्रॉ करायच्या आहेत आणि त्या जर पॉसिबल नसतील तर त्याचं रिझन आपल्याला द्यायचं आहे। इज इट क्लिअर? सो फर्स्ट वन इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट। म्हणजे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे अशी पेअर आपल्याला काढायची आहे की त्यांची सम ही 90 डिग्री आहे। इज इट क्लिअर? कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये दोन अँगलच्या मेजरमेंटची सम ही 90 डिग्री असते, म्हणजे सम ही 90 डिग्री असायला हवी आणि ते ॲडजसंट नसावेत, म्हणजे त्यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म असे नसणार आहेत। म्हणजेच
ही जी पेअर आहे ती आपल्याला सेपरेट ड्रॉ करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो आपण ड्रॉ करूया. आपण जर पहिल्यांदा बेसचा रे ड्रॉ केला आणि त्यानंतर आपण जर 45-45 असे जर अँगल घेतले तर ते काय होणार आहेत? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होणार आहेत. म्हणजेच त्यांची सम काय होणार आहे? 90 डिग्री होणार आहे. सो आपण 45चा ड्रॉ करूया. हा बरोबर आपण पॉईंटवर पॉईंट आणि लाईनवर लाईन प्लेस करणार आहोत. तर या बाजूनी लाईन आपली मॅच झाली म्हणजे आपला 45 इथे येणार आहे. इज इट क्लिअर? सो हे सिम्पली कनेक्ट करून घ्यायचं आहे. हा जो अँगल तयार झालेला आहे त्याचं मेजरमेंट आहे 45 डिग्री. आणि अजून जर मी एक अँगल काढला आणि तो सुद्धा जर मी 45चाच काढला एक्झॅक्टली मॅच करून 45 डिग्रीचा जर काढला तर या दोन अँगल्सची जर आपण सम घेतली तर ती काय असणार आहे? 45 + 45 इज इक्वल टू 90 डिग्री. इथं आपण कोणती अँगल्सची मेजरमेंट सपोज 55 आणि 35 किंवा 60-30 अशी मेजरमेंट आपण घेऊ शकतो. फक्त दोघांच्यातली सम ही काय असायला हवी? 90 असायला हवी, कारण हे कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर सांगितलेली आहे. सो आपण नेमिंग करूया. अँगल PQR and angle suppose ABC. हे दोन्ही अँगल काय आहेत? कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत आणि ते ॲडजेसंट पण नाही आहेत. इज इट क्लिअर? ॲडजेसंटमध्ये काय असतं? कॉमन आर्क, कॉमन व्हर्टेक्स आणि सेपरेट इंटेरियर असं इथं काहीही नाही. म्हणजे दिलेल्या कंडिशननुसार आपण काय काढलेली आहे? अँगल्सची पेअर काढलेली आहे. हेच आपण मेजरमेंट चेंज करून पण घेऊ शकतो. सपोज आपण एक बेसचा रे काढला आणि तो जर आपण 60 डिग्रीचा घेतला, सपोज प्रोटेक्टरचा यूज करून आपण बरोबर तो 60 डिग्रीचा घेतला हा अँगल 60 डिग्रीचा होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर जर कॉम्प्लिमेंटरी करायचं असेल तर दुसरा अँगल हा आपल्याला 30चा ड्रॉ करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट अँगल आपल्याला 30 डिग्रीचा ड्रॉ करावा लागणार आहे. सो प्रोटेक्टरचा यूज करून आपण एक्झॅक्टली तर 30 डिग्री. सो ही सिम्पली जर आपण कनेक्ट केलं आणि याला आपण नेमिंग करूया LMN आणि STU. हा STU आहे तो 30 डिग्रीज आहे. दॅट मीन्स ही पेअर ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे आणि ही पेअर दॅट मीन्स 60 आणि 30 यांचे ॲडिशन पण काय ते 90 डिग्री. सो ही पेअर सुद्धा काय आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे आणि ही पेअर ही ॲडजेसंट अँगल्स नाही आहेत. इज इट क्लिअर? सो सेकंड द अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. तर आत्ताच आपण काय प्रॉपर्टी पाहिली? लिनियर पेअर म्हटलं की तो सप्लिमेंटरी असणारच, कारण लिनियर पेअरमध्ये अँगल्सची सम ही काय असते? 180 डिग्री असते आणि 180 डिग्री म्हणजेच तो काय होणार आहे? सप्लिमेंटरी अँगल पण होणार आहे. मग इथं काय सांगितलेलं आहे? अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. म्हणजे लिनियर पेअर ड्रॉ करायची आहे आणि ती सप्लिमेंटरी पण नसावी. हे कसं पॉसिबल आहे? सो वी कॅन राईट दिस इज नॉट पॉसिबल. वी कॅन राईट this is not possible. आणि रिझन काय राहील त्याचं? रिझन फॉर दॅट angles in a linear pair are supplementary angles. Is it clear? हे सप्लिमेंटरी असणारच असतं. सप्लिमेंटरी अँगल्स दॅट मीन्स सम ऑफ दिस टू अँगल्स इज 180 डिग्री.
सो इथं हे पॉसिबल नाही आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड वन. सी दी क्वेश्चन. दी कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट डू नॉट फॉर्म ए लिनियर पेअर. आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलच ड्रॉ करायचे आहेत, बट ते लिनियर पेअर म्हणजे कॉमन म्हणजे एक ती स्ट्रेट लाईन तयार नाही केली पाहिजे. सो हे आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर म्हणजेच काय आपल्याला काढायचे आहे की त्यांची सम ही 90 डिग्री असली पाहिजे, बट ते सेपरेटच काढावे लागतील, कारण की डू नॉट फॉर्म लिनियर पेअर म्हणजे एक स्ट्रेट लाईन तयार नाही केली पाहिजे. जितल्या सो वी कॅन ड्रॉ. एक जर आपण 55चा घेतला आणि दुसरा 35चा घेतला तर ती सुद्धा काय होणार आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर होणार आहे. तर त्या दोघांच्यातली सम ही काय येणार आहे, 90 डिग्री येणार आहे. सो आपण ड्रॉ करूया. हा एक रे आणि हा एक रे. आपण जर हा अँगल जर 55चा ड्रॉ केला प्रोटेक्टरचा यूज करून, आपण एक्झॅक्टली हा 55 इथं येईल. डिग्री आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर तयार करायची असेल तर सम ही काय लागते, 90 डिग्री लागते. सो दुसरा अँगल आपल्याला 35चा ड्रॉ करावा लागेल. इथे येणार आहे तो. सिम्पली जर आपण कनेक्ट केलं तर हा अँगल जो आहे तो 35चा तयार होतो आहे. आपण नेमिंग करूया अँगल ABC अँड अँगल PQR. हे काय आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि दे डू नॉट फॉर्म लिनियर पेअर. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट फोर्थ वन, ॲडजसंट अँगल्स विच आर नॉट इन ए लिनियर पेअर. ॲडजसंट अँगल म्हणजेच काय, त्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स असायला हवा आहे, कॉमन आर्म असायला हवा आहे आणि त्यांचे इंटेरियर हे सेपरेट असायला हवे. म्हणजेच तेव्हा ते काय होतात, ॲडजसंट अँगल्स तयार होतात. आणि विच आर नॉट इन लिनियर पेअर, ते लिनियर पेअरवर आपल्याला घ्यायचे नाही, म्हणजे स्ट्रेट अँगलवर तयार होणारे ते नको आहेत. सो आपण सिम्पली काय करू शकतो, स्ट्रेट अँगलवर आपल्याला ते नको आहेत. सो आपण जर अँगल असे ड्रॉ केले तर गिव्हन कंडिशन फुलफिल होते आहे. सो आपण नेमिंग करूया अँगल LMN आणि हा रे MO. म्हणजेच यामध्ये काय आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे M आणि कॉमन आर्म आहे MO आणि इंटेरियर हे सेपरेट आहेत. म्हणजेच हे अँगल काय तयार झालेले आहेत, ॲडजसंट अँगल्स. So we can write angle LMO and angle OMN are adjacent angles. Is it clear? हे आपण लास्ट लेक्चरला पण पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, फिफ्थ वन. सी अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजसंट. त्याला असे अँगल्स ड्रॉ करायचे आहेत की जे कॉम्प्लिमेंटरी पण नाहीत आणि ॲडजसंट पण नाही. जितल्या सो म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटरी नाहीत म्हणजे त्यांची सम ही 90 नसावी आणि ॲडजसंट म्हणजे ते एकत्र कॉमन आर्म, कॉमन व्हर्टेक्स आणि सेपरेट इंटेरियर या कंडिशनला नसावे. जितल्या आपण हे ड्रॉ करू शकतो, कोणतेही घ्यायचे आहेत, फक्त त्यांची सम ही आपल्याला 90 नको आहे, म्हणजेच ते कॉम्प्लिमेंटरी नसणार आहे. सपोज 90 ॲडिशन नाही आली पाहिजे इथं. पण हा जर एक घेतला, सपोज आपण 65 डिग्रीचा घेतला, प्रोटेक्टरचा यूज करून आपण हां 65. सो 65चा घेतला तर दुसरा आपण नेमिंग करूया 65 डिग्री अँगल ABC
आणि त्यानंतर दुसरा अँगल जर आपण 40 डिग्रीचा घेतला तर ॲडिशन ही 90 येणार नाही आहे. सो हे कॉम्प्लिमेंटरी अँगल नसणार. इज इट क्लिअर? सो आपण दुसरा 45 डिग्रीचा 40 किंवा 45 कोणताही चालेल, फक्त ॲडिशन दोघांचीही 90 नाही आली पाहिजे. सो आपण 40चा घेऊया. सो इथं जर आपण हे अँगल्स पाहिले तर गिव्हन कंडिशन ते काय करतायत, फुलफिल करतायत. 40 डिग्रीचा आपण नेमिंग करूया LMN, अँगल LMN आणि अँगल ABC. these two angles are neither complementary nor adjacent. ते adjacent पण नाही आहेत आणि complementary पण नाही आहेत. Is it clear? Then next question, sixth one. Angles in linear pair which are complementary. म्हणजेच काय, अँगल्स इन लिनियर पेअरवर घ्यायचे आहेत आणि ते कॉम्प्लिमेंटरी असावे. हे कसं शक्य आहे? कारण लिनियर पेअर म्हटलं की त्यांची सम ही काय असणार आहे, दोन पेअरच्या अँगल्समधली सम ही काय असणार आहे, 180 डिग्रीच असणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजे ते सप्लिमेंटरी अँगल्सच तयार होणार आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार होतील का, म्हणजे 90 डिग्रीचे ते तयार होणार नाही आहेत. सो या गिव्हन कंडिशननुसार आपल्याला अँगल ड्रॉ करणं पॉसिबल नाही आहे. सो वी कॅन राईट this is not possible. This is not possible. This is not possible. आणि रिझन आपण लिहू शकतो. रिझन फॉर दॅट this is not possible. आणि रिझन काय असणार आहे, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी अँगल्स. ते सप्लिमेंटरीच असणार आहेत. कॉम्प्लिमेंटरी तयार होतील का लिनियर पेअरवर? लिनियर म्हटलं की स्ट्रेट लाईन तयार होत असते आणि स्ट्रेट लाईन म्हटलं की 180 डिग्रीज तयार होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट रिझन फॉर दॅट अँगल्स इन ए लिनियर पेअर आर supplementary angles are supplementary angles. Is it clear? सो इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.